थँक्यू सो मच सुनीलजी शेळके सर. जाऊया मैदानाच्या दिशेने. सुरुवात अतिरिक्त धावेने त्यानंतर आलेला चौकार आपण पाहतो. धावसंख्या 5. ऑन साईडला टर्न केलाय, फटक्या चांगला. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाला चांगले युटिलाइज करतात सध्या तरी. सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय. 4 रन. धावसंख्या 9. पहिले अतिरिक्त धाव मिळाले आणि त्यानंतर सलग 2 चौकार. स्ट्रायकिंग इनवरती फलंदाज कुमारच्या बॅटमधून आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी इथे मात्र आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं. पॉवर प्लेच्या षटकात अशी पॉवर पॅक बॅटिंग करणं हे फार महत्वाचं आहे. चला लवकर. वारंवार एकच सूचना दिली जाणार नाही, लक्षात ठेवा. सोडून दिलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 10 वरती. 10 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. फटका हवेमध्ये. मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. स्वतः विकेट कीपर स्वप्नीलने एक चांगला झेल टिपलाय. इथे मात्र आपण पाहतोय आज अ कॉमेंटेटर या पूर्वीच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता चांगले चला दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटरी सदाशिव. तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची भूमिका ही फार महत्वाची असते. दीपू आपण नेहमीच पाहिलंय. बॉल तयार. ऑन साइडला लॉफ करायचा होता आणि चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क नाही. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. डॉट बॉल. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि एक विकेट गमावली आहे. 50-50 बॅलन्स स्टार्ट या मॅचला इथे मिळाला. चला अजूनही यानंतर 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. ही मॅच वगळता 3 मॅचेस दीपू अजूनही आहेत शेड्यूल मध्ये. सो थोडं फास्ट खेळणं हे फार गरजेचं असेल. फार एंड वरून आपण पाहिलं तर सकाळपासून गेम थोडा स्लो झालाय. जेव्हा कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी होते तेव्हा मॅच अगदी योग्य वेळेत सुरू असते, पण जेव्हा फार एंड वरती गोलंदाजी होते तेव्हा मात्र पुन्हा मॅच स्लो होते. तो स्लो ओव्हर रेट आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा 2 मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे 12 वरती. 2 एक्स्ट्रा आले. 2 चौकार, 1 डॉट आणि 1 दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. 1 विकेट देखील गमावली आहे. शेवटचा बॉल कॉमेंट्री बॉक्स कडून पहिल्या षटकातला. पॉवर प्लेचं षटक. इट्स अ वेस्ट आहे. बीमर नो बॉल आहे आणि त्यावरती चौकाराची मोहर लागली गेली आहे. म्हणजे या 5 धावा इथे मात्र टीम टोटल मध्ये ऍड केल्या जातील. पंजा.
आदरणीय अनिलजी मालके साहेबांच्या देखील इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. टाइम मॅनेजमेंटचा स्लो ओव्हर रेट मेंटेन ठेवला जातोय. एका ओव्हर नंतर दुसरी ओव्हर सुरू होण्यासाठी भरपूर जास्त वेळ खर्च केला जातोय आणि त्याकरिता पॅनल्टी देखील मिळू शकते. पूर्ण सज्जता षटक क्रमांक दुसरं रोशन या एंड कडून शेवटचं षटक असेल. ऑन साइडला खेळला गेला, लॉंग दी कापेट, बॉल डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. पहिल्या ऍक्शन मध्ये बॉलला उचललंय, ही महत्वाची गोष्ट आहे. आउटफील्ड मध्ये जेव्हा तुम्ही असता ॲज अ फिल्डर तेव्हा मात्र फर्स्ट ऍक्शन मध्ये बॉल कलेक्ट करणे खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच ऍक्शन मध्ये बॉलला उचललं, फेकलं आणि तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या सिंगलने 18 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, जिथे एक विकेट देखील गमावली बॅटिंग करताना संकल्प प्रतिष्ठान खाटीकर या टीमनं. आणि आता रोशन षटक क्रमांक दुसरं सिंगलने सुरुवात या ओव्हरची झाली आहे. नेक्स्ट बॉल, मुद स्टम्प्स खाली राहिलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, मिड ऑफ आहे. सिंगल इकडे देखील मिळते. एकेका धावेने धावफलक पुढे चाललंय. सिंगलला फार महत्व आहे. धावसंख्या 19. हो, कॅचेटची मांग केली आहे आणि जबरदस्त झेल देखील टिपलाय. चांगला झेल आपण पाहतोय. कॅचेटची मांग केली होती अगदी लॉंग ऑनच्या फिल्डरने आणि चांगला झेल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर एक विकेट गेली आणि त्यानंतर मात्र आता आघाडीचा फलंदाज स्वप्नील देखील बाद होतोय. त्यामुळे आपण पाहिलं तर आघाडीचे दोन्ही फलंदाज आता तंबूमध्ये अगदी आराम फरमावताना आपल्याला पाहायला मिळतील. सदाशिव आणि ऋतिक अगदी आपण पाहिलं तर आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडी दीपू शांतता असायला हवी बघा. आणि या दरम्यान चांगला चेंडू आपण पाहतोय. दीपू आहेत ऑनलाईन स्कोरर. बरीच प्रशंसा करत होते आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन शाहिदची. गोविंद कुठे आहेत? फार एंड वरती आहेत काय? येस, फार एंड मेन अँगल वरती गोविंद आहेत. पुढचा बॉल रोशन. हो, इथे देखील वेस्ट आहे. बीमर घोषित केलाय. फिल्डर तिकडे आहेत, फक्त बघ्याची भूमिका निभावतील. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पार 4. प्रचंड गती मिळाले. धावफलक आता 24 वरती आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट बॉल आहे. सुवर्ण संधी आता फलंदाजाकडे देखील असणारा मोठा फटका खेळण्याची पूर्णतः त्याला देखील मुभा आहे. आतापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं. फ्री हिट बॉल आहे आणि फ्री हिट वरती सुपर हिट आपल्याला पाहायला मिळाला. एअर स्ट्राईक केले, हवाई मार्गाचा वापर केलाय. वाईड स्ट्रॉंगच्या डोक्यावरून व्यासपीठाला मानवंदना देणारा हा येतोय शानदार षटकार.
धावसंख्या षटकाराने पुढे आले, मात्र आपण पाहतोय फ्री हिट बॉल वरती बिग हिट केल्या गेल्या, बॅटची मोठी एज, शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये आला. आता मात्र तत्पूर्वी एक रन कंप्लीट केली जाते. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे. टीम टोटल जर आपण पाहिली स्कोर मित्र आम्हाला माहिती देतात, धावफलक 31-31 वरती. षटक क्रमांक दुसरं पूर्ण झालंय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 धावफलकावरती. संदीप घायल आमच्या सोबत आहेत. बऱ्याचशा गोष्टी खरं तर त्यांना माहीत नव्हत्या आतापर्यंत, माहीत पडल्यानंतर ते अचंबित झाले. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 31 धावा आहेत, 31 लॉस ऑफ 2 विकेट, 2 गड्यांच्या बोंबदल्यामध्ये. ई ग्रुप येस 31 ऑलरेडी सांगितलं 2 वेळा. बघा ई ग्रुप मधून विनर टीम. चला आपण कोंडे साखरे आणि टेमगाव, बेस्ट ऑफ टेमगाव कॅप्टन. चला आपण लवकर प्लीज. ऑन साइडला पुल केलाय आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 3 लागतोय. तो बॅटिंग करत असताना संकल्प प्रतिष्ठान काटेकर या संघाला. हिज गॉन. सातत्याने जर सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं, सातत्याने आता अनेक असे एडिटर्स असतील जे व्हिडिओग्राफी करतात, सिनेमॅटोग्राफी करतात, फार प्रचलित राहिलेले आहेत. त्याच प्रकारे आमचे ओमकार आणि साहिल सुतार आम्हाला जोडले गेलेत. ऑनलाईन स्वागत आहे आपलं देखील. व्हिडिओग्राफी सध्या भरपूर ट्रेंडिंगला आहे, हा विषय चर्चेत राहिला आहे. या स्पर्धेची देखील एखादी चांगली व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पाहायला मिळेल. दरम्यान बॅटचं चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतो विसावलाय. आणखीन एक फलंदाज बाद, तू चल मैं आया, ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 4था धक्का आणि ह्या षटकातला लगातारचा 2रा धक्का. तोपर्यंत तुम्हाला पॉवर प्ले सर्कल क्रॉस करायचं आहे, लक्षात ठेवा. 31-31. यज्ञेश आहे गोलंदाजी मार्क वरती आणि हायट्रिक बॉल असणार आहे. जरूर सुवर्ण संधी आहे आता गोलंदाजाकडे देखील, कारण 2 फलंदाज एका पाठोपाठ बाद झालेले आहेत. फार एंड वरून वळतोय पुढचा बॉल. ओ क्लोज होता. एका क्षणासाठी असं वाटलं की विकेट हॅट्रिक कंप्लीट होती की काय, पण डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मैदानामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या, त्यानंतर 14 आल्या आणि आता या 3 बॉलमध्ये एकही धाव धावफलकावरती नाहीये. म्हणजे अगदी उतरती कळा लागले धावफलकाला. डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळाला. तिकडे ग्राफ जो आहे तो अगदी खालावताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक आपण पाहिले तर सध्या स्थगित आहे 31 वरती. कोणती मुवमेंट नाहीये धावफलकावरती.
धावफलकाला चालना मिळत नाहीये, धावफलक थांबलंय, खुंटली आहे धावसंख्या आणि जणू काही धावफलकावरती पूर्ण विराम फुल स्टॉप लावला गेलाय सध्याच्या घडीला. फॉरहँड वरून यत्नेशचं मी कौतुक करेन, फार सुंदर गोलंदाजी करतोय. ऑफ साइडला स्लॉट मध्ये होता, परफेक्ट मिडल ऑफ दी ब्लेड फिल्डर. ओ व्हॉट अ ग्रेट एफर्ट. टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत मैदानाच्या चारी बाजूंनी. काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले. दर्जेदार ऍक्शन रिप्ले कॅमेऱ्यामध्ये काही झालं असेल तर आपल्याला मिळेल. ज्या प्रकारचे ते एफर्ट्स होते, कौतुकास्पद एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. व्हॉट ग्रेट फिल्डिंग. स्टँडर्ड सेट केलंय त्या फिल्डरने. क्षेत्ररक्षक तिकडे. हॅट्स ऑफ टू कॅमेरामॅन ऑल्सो ज्यांनी हे क्षणचित्र कव्हर केलं. निलेशला आपण तिकडे पाहिलं. व्हॉट अ एफर्ट. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट एफर्ट्स. लाजवाब. कौतुक करावं तितकं कमी. काय एफर्ट्स लावलेत बघा. उडता निलेश, सुपरमॅन, जबरदस्त. आणि दोन्ही अँगलने आपल्याला ते कव्हर झालेलं पाहायला मिळतंय. टेनक्रिक लाईव्हचं देखील इथे कौतुक व्हायला हवं त्या क्षेत्ररक्षकासोबत. पुढचा बॉल स्क्वेअर द विकेट खेळलाय. फटका चांगला गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो लॉंग दी कार्पेट. पायाने अडवलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील आता खेळायला सुरुवात झाली आहे. रनआउटची विकेट मिळू शकते पण बॅटर पोहोचलेत तिकडे. 34 धावा. दीपू आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. संदीप घायाळ टेक्निकल एक्सपर्ट. गोलंदाजी मार्क मध्ये आता मात्र शेवटच्या षटकामध्ये कदाचित स्वप्नीलचा वापर होईल. फार एंड वरून हे आधी मी यापूर्वी उल्लेख केला की या जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी होते तेव्हा ते षटक पटकन होता जरूर, पण जेव्हा फार एंडनी गोलंदाजी होते तेव्हा मात्र थोडा उशीर लागतो. त्याचं कारण आता जाणून घ्यावं लागेल. 34 झाल्यात. 34 आफ्टर थर्ड ओव्हर. धावसंख्या 34. ऑफसाइडच्या मध्ये खेळायचा होता. हॅमट केला गेला बॉलला. बॉल मागे डीप मध्ये लॉंग ऑफला सिंगल प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक सध्या 35 वर. हो दरम्यान आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले पाहूया टेलिव्हिजन स्क्रीनवर. संदीप घायाळ आम्हाला ऍक्शन रिप्ले देतील मॉनिटर वरती. चांगला बॉल आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती इथे आपण पाहतोय. ऑन साइडला स्वीप करायचा होता. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. सातत्यानं चांगली गोलंदाजी आपण पाहतो. अपील तर मोठी झाली आहे पण ती फक्त उत्साह पाहायला मिळाला. आत्मविश्वासाची तिकडे कमी जाणवली. ऑन साइडला खेळलाय. टायमिंग बेमिस आलाय. इनफिल्डच्या वरून खेळलाय. फिल्डर तिकडे धावतायत आणि चांगली फिल्डिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. व्हॉट अ एफर्ट. ग्रेट एफर्ट. फार एंड वरून पुन्हा एकदा शेवटचा बॉल. या ओव्हरमध्ये बघा पाठच्या 12 बॉलचा जर विचार केला तर पूर्णपणे गोलंदाजांचा बोलबाला धीम्या गतीचा आहे. पिक केलाय. फिल्डर तिकडे आहेत. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये काय काय घडलंय. 5 डॉट, 3 सिंगल,
एक डबल आणि तब्बल 3 विकेट गमावले आहेत. पहिल्या 12 बॉल वरती जो संघ डॉमिनेट करत होता, पहिल्या 12 बॉल मध्ये जो संघ ड्रायव्हिंग सीट वरती होता, तोच संघ पुढच्या 12 बॉल मध्ये अगदी एकेका धावेसाठी तरसताना आपल्याला पाहायला मिळाला. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. कधी राजाचा रंक तर कधी रंकाचा राजा तुम्हाला बनवेल याचा नेम नाही. पहिल्या 12 मध्ये वसुली किती धावांची झाली होती, त्यांशी भांडावं लागलं त्याच संघाला. व्हॉट अ सुपर बॉलिंग. यज्ञेश आणि स्वप्नीलचं कौतुक करावं तितकं कमी. अतिशय डिसिप्लिन बॉलिंग अटॅक त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. एंड ऑफ द 4th ओव्हर आफ्टर फर्स्ट सेशन 36 धावा धावफलकावरती. 37 टार्गेट असेल, 37 टू विन. टॉसची प्रक्रिया दरम्यान आपण पूर्ण करूयात. जोडले जातील आपल्यासोबत सुनीलजी शेळके सर. धन्यवाद. मुख्य मंचावर अनिलजी मार्के की जे उद्योजक आहेत जांभुर्डेचे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. दोन्ही कर्णधार माझ्या बरोबर जोडलेले आहेत. बेस्ट ऑफ टेमगावचे संघ कर्णधार माझ्या बरोबर आहेत, त्याचबरोबर कोंडे साखरेचे टीम कॅप्टन सुद्धा माझ्या बरोबर आहेत. हेड इज द कॉल, टेल इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे टेमगाव संघाच्या संघनायकाने. अनिलजी आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावर जाऊन स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, निर्णय काय घेता? बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघ कोंडे साखरे बरोबर या अगोदर कधी खेळलात का? नाही, फर्स्ट टाइम मॅच. पहिली मॅच आहे, त्यामुळे एक चांगली मॅच प्रेक्षकांना निश्चितच पाहायला मिळेल. सुरुवातीला नाणेफेक तुम्ही गमावलेली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षण मिळालेलं आहे. नाणेफेक जिंकली असती तर मग क्षेत्ररक्षण केलं असतं की फलंदाजी केली असती? क्षेत्ररक्षणच करणार होतो. क्षेत्ररक्षण करणार होते, त्यामुळे नाणेफेक विरोधात जाऊन सुद्धा आता मनासारखं करायला मिळणार आहे. किती धावांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या अगोदरच्या सामन्यामध्ये नेल बॅटिंग फिनिश आपण पाहिला. ज्या सिद्धेश नावाच्या गोलंदाजाने 6 चेंडूंमध्ये 6 धावा रोखल्या, त्या गोलंदाजाविषयी काय म्हणशील? त्याची आज पहिल्यांदाच त्याने ओव्हर टाकली होती आणि त्याचं मी कौतुक करेल की त्यांनी संघाला जिंकून दिलं आणि त्याला पुढील वाचवलीच शुभेच्छा देईल. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये कोणत्या गोष्टी चुकीच्या झाल्या की ज्या आता होऊ नयेत असं तुला वाटतं कर्णधार म्हणून? बॅटिंग मध्ये थोडी सुधारणा करावी लागेल आणि टीम कोऑर्डिनेशन थोडं चांगलं करावं लागेल. संघ कर्णधाराची चांगली प्रतिक्रिया आपल्याला मिळते. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयासाठीच्या शुभेच्छा देण्याची वेळ झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे बेस्ट ऑफ टेमगाव संघाच्या संघनायकाने. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने धडाकेबाज निर्णय नोंदवलेला आहे. ते करणार आहेत फलंदाजी. मुख्य मंचावर जांभुर्डे गावचे उद्योजक हरिभक्त परायण अनिल मार्के यांचं आगमन झाले. त्यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल अनिलजी या तुमच्या सन्मानाचा स्वीकार करा. सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व. चेतन स्मृती चषकाचं जेव्हा जेव्हा आयोजन होतं तेव्हा तेव्हा या स्पर्धेला खास करून ज्यांची उपस्थिती मिळते ते अनिलजी मार्के यांना मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेच्या वतीने भगव्या रंगाची शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ देत असताना हा सन्मान संपन्न झाला. मैदानाच्या आतमध्ये दुसरा डाव सुरू झालेला आहे, जिकडे फलंदाजीसाठी फलंदाज सुद्धा दाखल झालेत. मला असं वाटतं या अगोदर 1-2 चेंडू फेकून सुद्धा झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला अधिक वेळ न दवडता समालोचन कक्षाशी जोडावं लागेल. या पुन्हा एकदा ऐकूया प्रथमेश ठाकूर यांना. थँक्यू सो मच. सवया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. डॉट बॉल नंतर चौकार देखील वसूल केलाय. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज स्वप्नीलला आपण पाहतोय. संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे, ट्रम्प कार्ड आहे. खोला टाकलाय, परफेक्ट यॉर्कर. ब्लॉक होल आपण पाहतोय, बुंदा टाकला अगदी आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर. डॉट बॉल आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती, 2 डॉट आणि 1 चौकार. मॅच बॅलन्स आहे. षटक क्रमांक पहिल्या बॉलिंग मार्क वरती देखील स्वप्नील आहे.
हा देखील फ्रंटलाईन बॉलर आहे, इम्पॉर्टंट बॉलर आहे या टीमसाठी. फुल टॉस ऑफसाइड रिजन मध्ये लॉप केलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावरून टेनिस बॉल आहे, उसळी घेणं स्वाभाविक आहे. पाठवले लॉंग ऑफ पलीकडे, चौकार. लक्षात ठेवा. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल मागे, फिल्डर आहेत तिकडे. 1 रन मिळाले. सिंगलने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय टोटल 9 वरती. ज्या प्रकारे सुरुवात पहिल्या डावात झाली होती, अगदी त्याच प्रकारची सुरुवात इथे देखील पाहायला मिळते. पहिल्या डावात 17 धावांची वसुली झाली आणि आता पुन्हा एकदा ते चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस हा देखील मिस केलाय. फुल टॉस बॉल एखादा बॅटर जेव्हा मिस करतो तेव्हा खेळाडू कक्षात मध्ये ती नाराजगी, ती निराशा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जाणवते. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 10 ऑन बोर्ड. 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. हा धावा धावफलकावरती विदाउट लॉस. पहिल्या षटकामध्ये कोणती विकेट गमावली नाहीये बॅटिंग करताना SSP देवगाव या संघानं. हे इम्पॉर्टंट असेल. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी अद्यापही 27ची गरज आहे. कॉम्बॉक्स एंड कडून दुसरं षटक. ऋतिक बॅटची यायचे आणि इथे मात्र 4 धावा सहज मिळतील. थर्डमॅनचं क्षेत्र पूर्ण खाली आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय पहिल्या बॉलवरती. वेलकम फॉर टीम देवगाव. संख्या आपण पाहतो एकंदरीत 14 चौकाराच्या मदतीने धावफलकाला गती मिळाली. 2 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये तिसरा चौकार तो या डावातला. ओ तिखट बाउन्सर, शरीराचा वेध घेणारा हा बॉल. 1 फॉर द ओव्हरचा कॉल केला अंपायरने. वेगवान आणि ज्या प्रकारचा बॉल आपण पाहतोय हा हाताळलाय गोलंदाज ऋतिकनं. बॅट्समन आता विचारात पडलाय, पुढे काय हा प्रश्न त्याला देखील पडलाय. यावेळेस गती थोडी कमी ठेवली गेली, टप्पा देखील थोडा पुढे ठेवला गेला आणि या दरम्यान 1 रन मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे 15 या आकड्यावरती. पाठलाग करायचा 37 आणि धावफलकावरती लागलेल्या त्या पहिल्या 9 बॉलमध्ये धावा 15. त्यामुळे समीकरण जे आहे उर्वरित ते थोडं कॅल्क्युलेटिव्हली तुम्हाला खेळावं लागेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथून फार महत्वाचं आहे. मॅथमॅटिक्स अप्लाय करावं लागेल. विचार विनिमय करून पुढील येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळला गेला फटका डीप मध्ये. लॉंग ऑनला थोडे फंबल झाले. फिल्डर सेकंडचा कॉल. धावल्या दोन्ही फलंदाज आणि धावता धावता 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. दिवसा ढवळ्या झालेल्या दुसऱ्या धावेची चोरी आणि धावसंख्या पुढे मात्र आपण पाहतो 217 वरती. टेंक्रिक लाईव्ह मीडिया पार्टनर आहेत नितीन स्पोर्ट्सचा आम्ही आवर्जून उल्लेख करू, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट पुरस्कृत झालेले आहेत. दोन्ही पंचांची जबरदस्त कामगिरी राहिली आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. पॅडवरती आढळतो जोरदार अपील देखील झाली आहे. मिसिंग ऑफ स्टंप. अजूनही आपण विचार केला तर या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 17 आहे. या बॉलवरती जर एखादा बिगिट आला तर मात्र पुढची 2 षटकं जी फार एंड वरून होतील ती लाभदायक असतील देवगावसाठी. ओ यावेळेस ऑनसाइडला लॉब करायचा होता.
टॉस झालाय, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि बॅट्समन देखील ते सांगतोय टॉस झाला बॉल गुड लेन स्पॉटवरनं आणि अगदी त्या स्पॉटकडे पाहत राहिले फलंदाज. 2 षटकाचा खेळ संपूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 17 धावा दाफलकावरती 17 विदाउट लॉस आफ्टर सेकंड ओव्हर. एसएसपी देवगाव येणारे पुढचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 10.00 च्या सरासरीनं गरज आहे ती 20 धावांची. चला चला फिल्डिंग लावून घ्या लवकर, वेळ थोडा कमी खर्च करा. चला थोडं फास्ट घ्या प्लीज. पोस्ट केलाय, फटका चांगला आहे, स्क्वेअर द विकेट. पॉइंटला फिल्डर नाहीयेत, फायदा उचलला बॅट्समनने. 20 करायचे आहेत, त्यांना माहिती आहे त्या 20 धावांची वसुली कशी करायची. पॉइंट बाहेर, चौकार. चौकार आला दरम्यान, स्कोअर द विकेट. फटका चांगला खेळला गेला पॉइंटला. निखिलच्या विरोधामध्ये आलेला चौकार. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील ऋतिकच्या अगेन्स्ट अशीच झाली चौकाराने आणि या ओव्हरची देखील सुरुवात निखिलचं स्वागत केलंय चौकाराने. वेलकम टू दी ग्राउंड, वेलकम टू दी लेट चेतन मेमोरियल ट्रॉफी 2025 सीझन 30. 30वा पर्व या स्पर्धेचा अनुभवतोय आपण. फार एंड वरून निखिल येतोय पुन्हा एकदा. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेस अपिश खेळलेत. अपिश अँड पनिश. बॉल डीप पॉइंटला, पण यावेळेस मात्र फिल्डर तैनात आहेत आणि फार वेगाने रन कंप्लीट देखील करतायत. सुपर एक्सिलेंट रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने पुढे धावफलक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 23. दोन धावा एकवटल्या गेल्या. धावसंख्या 23. पुढचा बॉल हरिभक्त पारायण हरिचंद्र बुवा दिघे यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. थोडा वेळ जास्त जातोय, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा त्याच रिजनला. आता फिल्डर सेट केलाय. गोलंदाज देखील फलंदाजाची खेळी समजतोय आणि त्या प्रकारे क्षेत्ररक्षण रचतोय. ती व्यूहरचना करतोय क्षेत्ररक्षकांची. सातत्याने पॉइंटच्या फिल्डरला व्यस्त ठेवलंय तिकडे. सलगचे 3 बॉल अगदी आपण पाहिले. पहिल्या चौकार, त्यानंतर डबल, मग सिंगल. त्या फिल्डरला मात्र फार व्यस्त ठेवलंय. एक धाव इथे फार महत्वाची आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर विचार केला तर आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात 9 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. एक मोठा फटका सामना एसएसपी देवगावच्या बाजूने झुकेल, पण अजून 1-2 विकेट जर मिळवले गोलंदाजानं तर मात्र कुठेतरी ऑन साइडला मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये. आता या गोष्टीचा उल्लेख केला. विकेट महत्वाची आहे आणि इथे कॅच ड्रॉप रन आउटची विकेट मिळू शकते हा की नाही. पंचांकडे पाहिलं आणि येस, पंच सहमत आहेत. आसमान से गिरे और खजूर में अटके अशी काही गत झाली. कॅच ड्रॉप झाली पण रनआउटची विकेट मिळाली. जाणून घेऊया येणारे चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मध्ये. आता 8 आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 8 चेंडू 12 धावांचं समीकरण आहे. 2 बॉल
दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आहेत. निखिल पुढचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटनं हवाई यात्रेवरती पाठवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आणखीन एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज निखिलनं आणि इथे मात्र आपण पाहतोय बिग विकेट डाऊन. देवगाव संघाला मोठा धक्का. समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली. चौकार, डबल, सिंगल, रनआउट, विकेट विकेट. आमचे मॅन्युअल स्कोरर्स माहिती देत आहेत. वेट 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 थांबा, चेक करतो. दोन्ही स्कोररकडे चेक करतो आम्ही. एक चेंडू शिल्लक आहे कदाचित. सिंगल एकच आहे, तुम्ही दोन टाकले. चला, एक चेंडू शिल्लक आहेत. 7 बॉल 12. 7-12ला फार महत्व आहे. आपल्या आग्रेकोळी समाजामध्ये 7-12ला देखील भरपूर महत्व आणि या मॅच मध्ये देखील 7-12ला आता महत्व दिलंय. 7 बॉल 12. ओ यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला बॉल हाताळला गेलाय. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना आपण पाहतोय. सामना रंगवलाय निखिल नामक या गोलंदाजानं. आता मात्र मॅच रंगात आली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांच्या स्पर्धेमध्ये. 6 बॉल 12ची गरज आहे. 2 धावांची डिमांड केली आहे. मागणी तसा पुरवठा होईल का? हा ना हा ना हा ना. आणि अखेर रनआउटची विकेट इकडे मिळाली आहे. धावचीच्या स्वरूपात वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. फलंदाज हरेश बॅक टू द डगआउट. गोलंदाजाला कानमंत्र देण्यासाठी कोणी तिकडे जाऊ नका प्लीज. पंच 5 बॉल 11ची गरज आहे. बघा फिल्डर कुठून कुठे गेले. ओ यावेळेस देखील मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट. मागे बॅकअप थोडं दूर आहे. एकच धाव मिळेल. एकच धावी ते आपण पाहतोय. मात्र आता बाटे स्वप्नील थोडे नाराज दिसत आहेत.
आणि आता मात्र येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 10 का दम दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 10ची गरज या मॅच मध्ये. काय जबरदस्त सामना, रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पैसा बसून मॅच मात्र एन्जॉय करतात प्रेक्षक. स्ट्रायकिंग इनमध्ये स्वप्नील आहे, आघाडीला आलाय. पहिल्या बॉल पासनं गोलंदाजांसाठी तो कर्दनका ठरलाय की या शेवटच्या ओव्हर मध्ये आपल्या टीमला, आपल्या गावाला जिंकून देईल का. 4 बॉल 10 नाही, संपर्क नाहीये, धाव देखील घेतली गेली नाहीये. इकडे डॉट बॉल येतोय. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. स्वतःमध्ये तुमचा विश्वास असेल ना तर समोर किती मोठं आव्हान आहे या गोष्टी कधी चालत नाही. तुमचा जर स्वतःवरती विश्वास आहे तर 100% जिंकू शकता तुम्ही. आणि सध्याच्या घडीला जिंकण्यासाठी संघर्ष करताना आपण पाहतोय ते बॅटर स्वप्नीलला. विजयासाठीचे हे प्रयत्न आपण पाहतोय, शर्तीचे प्रयत्न करतोय स्वप्नील मैदानामध्ये. आडव्या बॅटनं ऑन साइडला देवगावचा वाघ मैदानामध्ये डरकाई फोडतोय. वाघानं ठोकलाय शानदार हिट, षटकार. तो डायरेक्ट दिसतो ढगात आणि अगदी बॉलला देखील ढगात पाठवलाय. षटकार आलाय आणि या षटकाराने या सामन्याचं स्वरूप बदललंय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे. हाच तो फटका ज्यानं विजयाचं स्वप्न पुन्हा दूर नेलं ते अर्थातच काटेकर या संघाकडून. आता विजयाचं स्वप्न नवं रंगवलंय SSP देवगावनं देखील. व्हॉट अ मॅच, सुपर मॅच, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचे आता मात्र हृदयाचे ठोके वाढले आहेत. मॅच बॉल देखील आलाय त्यामुळे आता देवगावकर देखील आनंदित असतील. ज्या बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलाय तो बॉल पुन्हा मिळालाय. मॅच बॉल फार महत्वाचा असतो. शेवटचे 2 चेंडू 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. व्हॉट अ सुपर मॅच. सामना कसा असावा तर तो असा असावा. न्यूट्रल जे प्रेक्षक आहेत ते मात्र आता ही मॅच एन्जॉय करतील. देवगावचे समर्थक फार आनंदी असतील आणि दुसऱ्या बाजूला आता टेम्परेचर वाढलं असेल खाटेकर संघाच्या समर्थकांचं. कारण सर्व काही सुरळीत सुरू होतं, सर्व काही चांगलं सुरू होतं, पण या एका फटक्यानं पूर्णपणे आता विजयाचं स्वप्न जणू काही नाहीसं होतंय की काय हा प्रश्न पडलाय. सिली पॉइंटच्या फिल्डरला आता सक्त ताकीद दिली जाईल की कोणत्याही प्रकारची मुवमेंट आढळली तर संदीप सर मला तर वाटतंय 5 धाबांची पेनल्टी इथे दिली जाईल. चला सामना त्वरित सुरू करा. मॅचचा फ्लो असतो, मॅचची ती रिदम असते, ती तोडून चालत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. स्वप्नील पोटेनं हात खोललेत. स्वप्नील पोटेनं षटकार लगावलाय. काय हा स्वप्नील जिंकून देईल सामना आपल्या गावाला, आपल्या संघाला, ही अपेक्षा घेऊन पुन्हा एकदा समोर खेळलाय. फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक समोर भिंती सारखा उभा होता, त्याला मान्य नव्हतं. स्वप्नील बिराडेनं टिपलाय झेल आणि संपलाय स्वप्नील पोटेचा खेळ. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आम्ही देखील तयार आहोत सांगितलंय ते संकल्प प्रतिष्ठान खाटेकरनं. 1 बॉल 4 ची गरज. होती, षटकार लगावला, विकेट मिळाली. सर्व काही घडतंय या मॅच मध्ये. ज्या स्वप्नील पोटेनं विजयाचं स्वप्न रंगवलं ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही. आता शेवटचा चेंडू पेस करण्यासाठी नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 1 बॉल 4 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आणि इथे मात्र फटका तितका चांगला नाहीये. 2 धावा मिळतील, त्याहून अधिक काही नाहीये. आणि अशा प्रकारे चित्त थरारक सामन्यामध्ये विजय मिळवलाय संकल्प प्रतिष्ठान खाटेकरनं. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन टीम खाटेकर. आणि हार्ड लक टफ लक म्हणूया आपण ते SSP
देवगाव संघाला चांगला संघर्ष राहिला. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम देवगाव.